जे होईल बॉलिंग करण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आता मात्र सुंदर फटका, सुंदर कनेक्शन, फलंदाज बाद. फटका मात्र चांगला होता, खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख झेल पकडलेला आहे आणि समाप्त होईल बॅटरचा खेळ. उमेश परेड इज आउट. धन्यवाद धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. उमेश परेड हा बॅटर बाद झालेला आहे. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याच्या जागेवर कल्पेश परेड आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल आकाश धानविक. षटकातील 5वा बॉल टाकण्याकरता सज्ज. या वेळेला जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. पडद्याच्या मागे बसायचं आहे. जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या मागे आपण जायचं आहे. पडद्याच्या मागे बसा. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. जो पडदा आहे बाउंड्री लाईनचा त्याला सोडून मागे बसायचा आहे. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1 विकेटच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. आई ग्रुप भाटपाडा या संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग केली बॉलर आकाश धानवी. या बॉलरने परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्याने प्राप्त केली होती आकाश याने. आणि त्याच्या जागेवर एक नवीन गोलंदाज राकेश चौधरी आलेला आहे. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राकेश चौधरी. सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला बॅटर असेल रुपेश परेड. राकेश चौधरी षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल डॉट. डॉट डिलिव्हरी टाकतोय बॉलर राकेश चौधरी. हा बॉलर अधिक एक चांगला बॉलर आहे. भरपूर वेग त्याच्याकडे आहे. चांगल्या क्षमता, चांगली गुणवत्ता, एबिलिटी मात्र आहे. चांगली बॉलिंग तो करताना दिसतोय. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज बाद. म्हणतो भेटायला जावावी गुन्ह्यात मला धन्यवाद. अतिशय सुंदर प्रदर्शन करतायत आई जुदानी स्पोर्ट्स गिरीश संघाचे खेळाडू. विकेट प्राप्त केलेली आहे बॉलर राकेश चौधरी या बॉलरने. आणि न्यू बॅटर कृष्णा वझरे आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मोठे फटके मारावे लागतील. प्रेशर आहे बॅटरवरती. आणखीन 1 विकेट डाऊन. सुंदर झेल पकडलेला आहे अशोक याने. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी. ए बंगाली बंगाली रे बाबा लई बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली.
3 चेंडू टाकून झालेले आहेत बॉलर राकेश याचे 2 विकेटाने प्राप्त केलेले आहेत. हॅट्रिकवर आहे बॉलर राकेश चौधरी. नवीन फलंदाज सूरदास जोगारी आलेला आहे, स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्याकरता हा बॉल हॅट्रिक बॉल असेल राकेश याचा. अप्रतिम बॉलिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली नाही बॉलर राकेश याने. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. अप्रतिम कामगिरी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय राकेश चौधरी. परफेक्ट ऑलराऊंडर हा देखील आहे या गिरीश संघाचा. त्याच्या माध्यमातून सुरेख कामगिरी. या वेळेला खेळायचा होता समोरच्या दिशेने, चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. यावेळेस जर पाहिलं तर डेफिनेटली अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील. लागोपाठचे 5 चेंडू अगदी निर्णायक टाकतोय बॉलर राकेश चौधरी. पाहावं लागेल मेडन विकेट षटक हाताळेल का हा बॉलर. शेवटचा बॉल, संघाची धावसंख्या 4. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. पोचल का दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरिहारी भेटल का. वाट मला त्या गाभाराची आज कोणी तरी दावल का. तोनाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो. शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी होडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव धावला तो तिथे, भावना ही तिथे, सांग धावल का. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. नक्कीच डीजे मॅन महेंद्र यांच्या माध्यमातून. यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 9 धावांचं लक्ष असेल. लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर दाखल झालेले आहेत. संतोष दादा डावले असतील, त्यानंतर आकाश दानवे याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर रुपेश परेड. हा बॉलर 9 धावा डिफेंड करण्याकरता सज्ज झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. पहिलाच बॉल हुक केलाय बॉलला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. आमचं आयोजन छान, चर्चा गावोगावान. आमचं
अतिशय सुंदर एक स्पर्धा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुंदर मॅच गिरीज वर्सेस आई ग्रुप भाटपाडा. पहिल्याच बॉलवरती दर्शनीय स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय बॅटर आकाश धानवी. बॉलला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता चौकाराने अकाउंट ओपन केलेलं आहे बॅटर आकाश याने. सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती आहेत. आकाश याच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि तो बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. पुढील बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 22चा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 5 या अंकावरती. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. लो स्कोरिंगचा मॅच आपण पाहत आहोत. भाटपाडा वर्सेस गिरीज मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॉलिंग केलेली आहे आकाश अँड राकेश याने. त्यांच्या चांगल्या कामगिरीवरती नक्कीच समोरच्या संघाला 8 या अंकावरती रोखलेले आहे आणि 9 धावा त्यांना बनवायच्या आहेत गिरीज संघाला. रुपेश परेड षटकातील 3रा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडूच्या खाली सुंदर झेल, फलंदाज बाद. आकाश दानवी बॅक टू द पवेलियन गॉन. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. कोपरेपाडा धन्यवाद डीजे. आई पहिली विकेट डाऊन झालेली आहे. आकाश दानवी हा बॅटर बाद झालेला आहे. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याच्या जागेवरती अशोक लहांगे आलेला आहे, संघाचा कर्णधार कॅप्टन. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार रुपेश परेड. 4था बॉल असेल या षटकातील. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सुरेख कमबॅक या ओव्हरमध्ये करतोय बॉलर रुपेश परेड. 5 धावा खर्च केल्यानंतर 2 बॉलमध्ये आता मात्र लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक हाताळतोय. त्यामध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका चेंडूला ऑन साईडला वळवलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये कृष्णा आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 7 बॉलचा खेळ बाकी असेल आणि आता मात्र 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाला. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल इनटू द गॅप. ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने सामना जिंकलेला आहे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघ अँड हार्ड लक आई ग्रुप भाटपाडा. चला टॉससाठी यायचं आहे टायगर स्पोर्ट्स. बीबीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर गिरीज संघाचा कर्णधार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर राकेश चौधरी ठरलेला आहे. त्यानंतर अगोदरचा प्रेम जाधव असेल अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.